गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। आम्ही निघालो होतो आता गावी, कारण आहे लग्न गावाला। बायकोच्या मामाच्या मुलीचं लग्न आहे, म्हणजे ऋतूचं लग्न आहे बोरी सावरगावला। त्यामुळे आम्ही लग्नाला चाललो होतो। उद्या रविवारचं लग्न, आज शनिवारी निघतोय, तर मजा येणार आहे। चला ब्लॉग स्टार्ट करूया। गणपती बाप्पा मंगलमूर्ती। कुठली गाडी आहे मित्रांनो, कुठल्या कंपनीची असेल, टेस्टिंगला आहे। आपण पेट्रोल टाकून घेऊया। सीएनजी तर आपण रात्रीच भरलाय, पण आता पेट्रोल भरूया। In 600 meters, keep right to stay on National Highway 65. पाटसचा टोल नाका क्रॉस करून पुढे आलोत, आणि ॲज युजल इकडे पेरूवाले वगैरे बसलेले असतात। बघूया पेरूवाले आहेत, मला आपल्याला पेरू घ्यायचे आहेत। 130 म्हणाले, 130 आहे पांढरे, ते वाले 140 का 40 चला यायचं आपण पेरू घ्यायला थांबलो। चला तर फायनली इथं पेरू घ्यायला थांबलो होतो। पेरू तर घेतलेत आणि हायवेला आपण आता। हे बघा, आता हे नाव आपण नवीन टाकलं, चॅनलचं नाव चेंज केलं आपण, एक्सप्लोरर दत्ता केलं आहे। दत्तात्रय सगळ्या ब्लॉग्सपासून एक्सप्लोरर दत्ता इथं ब्रँडिंग केलं इथं, आणि आपलं थोडंफार गाडीचं काम पण केलं आहे। हा आरसा बेसिकली तुटला होता, हा बऱ्याच दिवसापासून राहिला होता, तर हा नवीन टाकला आपण आरसा। आणि मागे आपण नाणेघाटला गेलो होतो, त्यावेळेस इथं जे डॅमेज झालं होतं रनर बोर्ड, तो पण आपण नीट करून घेतला आहे। ठीक आहे, हा पूर्ण खराब झाला होता इथे। एवढं सगळं काम आपण केलं आहे आणि आता निघालो लग्नासाठी। चला आपण आता गाडीमध्ये पेरू खाण्यासाठी घेतलाय का, आपण 2 घेतलेत। पेरू खात खात मस्त एन्जॉय करत जाऊ। आता आपण पोहोचलो बिगवनला। बिगवन क्रॉस करतोय आपण, आणि बिगवन फेमस आहे इथल्या मच्छीसाठी, कारण इथे ताजे ताजे मच्छी मिळतात। मागे तळ आहे, म्हणजे बॅकवॉटर आहे, उजनी धरणाचं पाणी आहे, त्याच्यामुळे ताजे मासे हमखास मिळतात। आता पुढे बघा, आपल्याला पाणी दिसेल, दाखवतो तुम्हाला। बघा इकडे लेफ्ट साईडला दिसतंय किती पाणी आहे, हे सगळं बॅकवॉटर आहे, इथपर्यंत पाणी आलंय। आणि आय थिंक मागच्या महिन्याचे पाऊस चालू होता, जोरदार पाऊस आला होता या भागात, तर हे सगळं पाणी तर रस्त्यावरती आलं होतं आणि रस्ता बंद होता इथे। आता आपण जस्ट इंदापूरच्या अलीकडेच आहोत, थोड्याच वेळाने 2-1 किलोमीटर इंदापूर येतं। आणि इथं आपलं नेहमीचं हॉटेल आहे जेवण करायचं। तर जेवणाचा टाइमपास झालं, जेव्हा पण आम्ही जेवणाच्या टायमिंगमध्ये येतो, या रोडने जातो, त्यावेळेस आम्ही इथेच थांबतो, हॉटेल निसर्गमध्ये। जेवण चांगलं असतं आणि इथं गर्दी पण असते भरपूर, त्यामुळे आता आपण इथे थांबूया, जेवण करूया, कारण आता वाजलेत 10 मिनिटं राहिलेत, आता 1 वाजायला। बरी जेवायचं ना बाळा, भूक लागली? या इकडे आहे नाश्त्यासाठी, नाश्ता करायचा असेल तिथे समोर बसू शकता, आणि इकडे आहे जेवण करायचं, आणि वॉशरूम पण आहे इकडे। वॉशरूम पण क्लीन वगैरे असतं, त्याच्यामुळे येऊ शकतात। त्या सगळं बँकवेट हॉल केलं आहे बहुतेक, आय गेस कार्यक्रम वगैरे करायचे असेल तर त्याच्यासाठी नवीन हॉल केला आहे। बघू शकता गाड्या एवढ्या आहेत म्हटल्यावर गर्दी आहे। क्वालिटी चांगली असते, जेवण वगैरे चांगलं आहे म्हणूनच। आणि तुझे दात बघायचे, पापड कसे खाते, दात पडले तर कधी खायचे पापड बघायचे, का पडते। आपलं जेवण आलं आहे बेसिकली, हे काजू पनीर मसाला मागवले आपण, चपाती आपल्या घरचे आहेत, आणि रोटी पण मागवले। तर मस्त एन्जॉय करू फूड। चला आपली दाल खिचडी पण आलेली आहे, खिचडी 1 नंबर आहे, गरम आहे। आपलं बिल, जेवण झालं, मस्त जेवण होतं, काजू पनीर मसाला 1 नंबर, आणि दाल खिचडी पण मस्त होती, रेकमेंडेड आहे दोन्ही डिश। बाकी पण चांगले आहेत। तुम्ही पण समजा सोलापूर हायवेने जात असाल, सोलापूरच्या दिशेने, पुण्याहून सोलापूरकडे, तर हे आहे निसर्ग हॉटेल। ते मस्तपैकी नाश्ता जेवण जे काही करू शकता। लंच टाईममध्ये आलं तर इथं आवर्जून लंच करा, मस्त आहे सगळे डिशेस वगैरे। आम्ही तर दरवेळेस गावाला जाताना इथंच करत असतो जेवण वगैरे, चांगलं आहे। चला आता इथून निघूया पुढे, आपल्याला जायचं आहे। वाजले किती आता, 1:45 झालेत। आपण इंदापूरमध्ये घुसतोय। इंदापूरमध्ये या साईडला इंदापूर शहर आहे,
त्याच्या जस्ट आधी म्हणजे बायपासवरून आत आलं इथं एक CNG पंप आहे, नव्यानं चालू झाला आहे. तर इथे आपण CNG भरू, थोडा आहे अजून अर्धी टाकी तर आहे, पण आता इथून पुढे आपल्याला CNG नाही भेटणार आहे गावाकडे जायला. त्याच्यामुळे इथं CNG टाकून घेऊ. जो काय बसेल 2-3 किलो बसेल, मग आपलं कदाचित गावापर्यंत जाईल. कारण आता राहिलेच किती किलोमीटर, 185 म्हणजे 190 किलोमीटर. तर आता फुल केलं इथं तर गावापर्यंत जाईल आपलं. या इकडे एस टी स्टँड म्हणजे बघा काका मस्त चाललेत, काय बघा नाही गेलेत मागं गाडी का नाही, तुमचं तुम्ही बघा म्हणतात. चला आता हा सरळ रस्ता सोलापूरला जाते आणि आपण आता हायवे सोडणार आहोत, इकडे लेफ्ट मारणार आहोत टेंभुर्णीच्या दिशेने. हा बायपासने आलोच आपण आणि इथून लेफ्ट घेतला की आपण निघतो टेंभुर्णी. आता हा टेंभुर्णी फाटा आहे बेसिकली, आणि मग इकडून लेफ्ट घेतला की कुर्डवाडी, बार्शी आणि मग तसंच आपलं गावाकडे अंबाजोगाई. हायवे सोडला आता आपण. आणि इकडनं जर राईट घेतला या साईडला, इकडे गेलं तर टेंभुर्णी येतं आणि इकडे लेफ्टला बार्शी, अंबाजोगाई, लातूर या साईडला. आणि इथं बघा सगळे चहा पाण्याचे नाश्त्याचे दुकान आहेत, भरपूर काय म्हणतात चालतात इथे. सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस आलं तर भरपूर गर्दी असते इथं. दुपार आहे आता जास्त काही नाही गर्दी, पण संध्याकाळी किंवा सकाळी आलात तर भरपूर गर्दी असते इथं सगळीकडे. आता इथून आपलं अंतर आहे ऑलमोस्ट 160 किलोमीटर, 3.5 तास ॲज पर गुगल दाखवते, 3.5-3.5 तास. मोठा हायवे नाही, नॅशनल हायवे, पण असा 2 पदरी रस्ता आहे, जास्त मोठा नाही आहे. आणि आता ह्या साईडने सगळे आता हे बघा असे ऊसाचे ट्रॅक्टर आपल्याला दिसतील रस्त्यात. इथून तिथून आपल्याला सगळे बार्शी, कोरडा म्हणजे गावाकडे त्या साईडला पण आपल्या साईडला पण सगळे ऊसाचे ट्रॅक्टर दिसतील. आता बघा म्हणलं ना इथं भरपूर ऊसाच्या गाड्या आहेत, ट्रॅक्टर, बैलगाड्या जे काय आपल्याला दिसतील. कारण इथेच या लेफ्ट साईडलाच कारखाना आहे, साखर कारखाना, तिकडेच चालले त्या बैलगाड्या. बार्शीहून पुढे अंबाजोगाईच्या दिशेने जाताना वाटेमध्ये येडेश्वरी देवीचं मंदिर लागतं. हीच ती कमान, या कमानीतून आपल्याला आतमध्ये जावं लागतं आणि इथून मंदिर साधारण 2-2.5 किलोमीटर आतमध्ये आहे. मंदिराकडे जाण्याचा रस्ता थोडा बारीक आहे आणि या इथे रस्त्याचं काम चालू होतं. बघा खडी वगैरे टाकलेले आहेत, काही दिवसांनी हा थोडासा मोठा होईल रस्ता कदाचित. समोर डोंगरावरती जे मंदिर दिसतंय तेच आहे आई येडेश्वरी देवीचं मंदिर. तर समोर हे दिसतात गाड्या वगैरे लावल्या, तर हे आहे पार्किंग. इथे तो आपल्या गाड्या वगैरे लावून मग आपण मंदिरात जाऊ शकतो. इथे आपण गाडी लावली आणि इथे हारफुलाचं दुकान आहे, इथनं आपण हारफुल घेऊ. या साईडला पण बघा, समोरच्या साईडला पण भरपूर असे हारफुलाचे दुकान आहेत. तुम्ही तिथं गाड्या लावून हारफुल वगैरे घेऊन मग वरती मंदिराकडे जाऊ शकता. इकडे वरती आहे मंदिर. आता वाजलेत किती, 5:10 झालेले. तर आपला बहुतेक इथं अर्धा-पाऊण तास जाईल कदाचित, अर्धा तास कदाचित, गर्दी नसेल. पैसे चप्पल गाडीवर ठेवा नसले तर चप्पल वगैरे आपण गाडीतच ठेवले, कारण काय समोरच पायऱ्या वगैरे मंदिराच्या आणि जवळच आहे. मग परत वरती काढा वगैरे म्हणून इथंच ठेवलं गाडीमध्ये. हारफुल घेतले आणि जाऊ आता दर्शनाला. हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार. आपल्याला इथूनच वरती जावं लागतं आणि या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच इथल्या गावकरी महिला थंडगार ताक विकत होत्या. हे प्रवेशद्वार आणि आता जाऊया वरती, पहिल्यांदा दर्शन घेऊ. आई येडेश्वरी देवीच्या मंदिरात जाण्यासाठी आपल्याला 200 पायऱ्या चढून वरती जावं लागते. या देवीच्या नावामागे एक आख्यायिका आहे. असं म्हणतात की जेव्हा भगवान श्रीराम वनवासात होते तेव्हा देवी पार्वती सीतेचे रूप घेऊन त्यांना बोलवण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा रामाने देवीला वेडी आहेस असे म्हटले. तेव्हापासून देवी याच ठिकाणी राहिली आणि येडेश्वरी म्हणून ओळखली जाऊ लागली. यांचं नाव असे बहुतेक, त्यामुळे ते गुडगावरती जातात दर्शनाला. आणि दिवा लावत जातात, कापूर नवस असला की असं करावं लागतं. चला आपण आलो तो वरती मंदिर परिसर. या इथं एक मंदिर दिसतंय, पहिलं महादेवाचं मंदिर. तरी या इथे दर्शन घेऊया. ते पाय धुवून घेऊ. संध्याकाळचे 5:20 झालेत आणि त्या बघा तिकडे सूर्य मावळेल 1 तासाभरात, अर्धा-पाऊण तासात मावळेल सूर्य. या इथे देणगी कक्ष आहे, तुम्ही देणगी वगैरे देऊ शकता. इकडे आहे गणपतीचं मंदिर आणि दत्त मंदिर.
त्याचंही दर्शन घेतलं आहे. मस्त असं दर्शन झालं निवांत. एक 10-15 मिनिटाचं दर्शन झालं. आणि आता वाजले 5:30. आपण किती 5:15 लागतो बरे 5:15 लागतो. 15 मिनिटाचं दर्शन झालं. ही जी देवी आहे ना येडेश्वरी देवी ही या भागात म्हणजे धाराशिव जिल्ह्यात बीड जिल्ह्यात ती प्रसिद्ध देवी आहे. तुळजापूरची आई तुळजाभवानी त्यांची छोटी बहिणी असं म्हणतात. आणि या भागात कुणाचं लग्न झालं नवीन नवरा नवरी हमखास देवदर्शनाला ते येतातच. आणि हे जे काही पायऱ्या वगैरे आहेत देवीच्या जसं जेजुरीला नवरा नवरीला उचलतो तसं उचलून घेऊन जातो असं म्हणतात. तर आमच्या लग्नाच्या वेळेस पण आम्ही आलो होतो आहे ना. हां आलतो मी तुला विसरली का काय तू बघ असं असते 14-15 वर्ष झाली ना ते असं असते माणूस विसर. चला फायनली आपण आलोत खाली. आता समोर गाडी दिसते तिथं आपण हार फुलाचे पैसे देऊ आणि निघूया. कळंबमध्ये थांबलो होतो केळी घेण्यासाठी. त्यातून आपलं आता राहिले ऑलमोस्ट आता 1 तासामध्ये आपण पोचू आंबेजोगाईला. पण आधी बोरीस्वर्गला जायचं आपल्याला. हा आहे कळंबचा मेन चौक. इथं बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे अश्वावरती स्वार मस्त असा. सरळ अंबाजोगाई आणि इकडं मग काय म्हणतात ढोकीला जायचा रस्ता आहे लातूर रोडला लागायला राईट गेलं तर. बघा हिवाळ्याचे दिवस आहेत म्हणा आणि हे ऊसाचा सीझन आहे बेसिकली. तर असे ऊसाच्या ट्रॉल्या वगैरे आहेत या रोडने अजून भरपूर प्रमाणात. काही काही ट्रॉल्या आता बघा ह्याला लावले म्हणजे स्टिकर लाल वगैरे लावलेले आहे. पुढच्याला बहुतेक नाही आहे. काही काही ठिकाणी मागे बघितलं फक्त ट्रॉल्या अशा रस्त्यात लावल्यात त्याला मागे लाल स्टिकर नाही काही नाही. म्हणजे अंधारात दिसणारच नाही. जे कोणी फास्टमध्ये आलं तर डायरेक्ट ट्रॉलीवरतीच जाऊ शकतो. तर ते त्याला काहीतरी स्टिकर कापड वगैरे असं चमकणार काहीतरी लावलं तर कळू शकतं बा हा काहीतरी आहे म्हणून पुढे याला आहे म्हणा. पण ते आता ते पुढच्याला नाही आहे. ही जी ट्रॉली ही हिला बघा हिला काहीच नाही आहे. ही जर कुठं अंधारात थांबली तर काहीच कळणार नाही. आपण आलो तर आता बोरीस सावरगावमध्ये ते आहे उद्या लग्न. बोरीस सावरगावच्या शाळेवरती तयारी चालू आहे. इकडे अंधारात आता तुम्हाला काही दिसणार नाही पण इथे आहे उद्या लग्न. आणि आपण आता घरी जाऊ जरा नवरीकडे कारण नवरी उद्या आपल्याला भेटायची नाही बिझी असेल. तर बघा इथं आमच्या मेवण्याची पण गाडी सगळीकडेच आहेत बहुतेक. आपण आता चाललो नवरीच्या घरी. सगळी गँग इथंच दिसते. नवरी कुठे गेली नवरी नवरी कुठे आहे म्हणू काय करा बऱ्यात का मामी सगळ्यांना थंडे वाजायला बघा सगळे जॅकेट विकेट आहे का कानाला बिनाला बांधून. मग थंडी तेवढी आहे तर आमच्याकडे नाही बाबा थंडी होय. बऱ्यात का मामी चांगलं. ही बघा नवरी खास नवरीला भेटायला आलो कारण उद्या काही भेटायची नाही. सेलिब्रिटी उद्या सेलिब्रिटी आहे नाही. नवरी कसं वाटतंय खूप वेळ डिस्कशन चाललंय यांचं काहीतरी. राम राम बघा सगळे काय मेहंदी काढायचा कार्यक्रम चालू आहे. आणि चक्क नवरी काढते मेहंदी. नवरीने तर कालच काढली मेहंदी आहे का नाही. आज दुसऱ्याला काढते. माझ्या हातावर पूर्ण भरून काढायची खांद्यापर्यंत. कुठं चालला गर्दीमध्ये एवढ्या काहीतरी गुपचूप चालू आहे बरं काय का काहीतरी गुपचूप चालू आहे. चाड्या करताय वाटतं. पण तिथं स्वयंपाक चालू आहे मस्त ही झाली वाटतं की. त्या इकडे आहे बुंदी आणि या इकडे बटाटे कापायचा कार्यक्रम चालू आहे. आता वाजले किती 9:15. आता 12-1 पर्यंत चालले आता.